एकादशी येतात, दर पंधरवाड्याला एक, अशा 24 आणि अधिक महिन्यामध्ये 2 येतात, त्यामुळे तशा एकूण 26. प्रत्येक एकादशीचा महिमा वेगळा आहे. आणि आजची जी एकादशी आहे तिचं नाव आहे आमलकी एकादशी. त्याचं महत्त्व पण काल सांगितलंच असेल दादांनी. आणि त्यामध्ये महत्त्व म्हणजे आवळ्याला आहे. आवळा या गोष्टीला अतिशय महत्त्व आजच्या दिवशी आहे. याचं कारण ब्रह्मदेवानी म्हणे जेव्हा सृष्टी उत्पन्न केली त्यावेळी जशी इतर सृष्टी तयार केली त्याबरोबर त्यांनी आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला. मग त्या दिवशीचा त्याचा जन्म असल्यामुळे त्याला काहीतरी विशेष महत्त्व. आणि मानधात्यांना सांगितलेली वसिष्ठांनी जी कथा आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या आमलकी एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकांची प्राप्त करून देणारं आहे, विष्णू लोकांची प्राप्ती करून देणार आहे. आणि आपल्याला यापेक्षा वेगळं काय पाहिजे आहे भक्ताला. त्यामुळे या पूर्ण व्रताचं महत्त्व जास्त. आणि त्यातले आपल्याला हा दिवस मिळाल्यामुळे त्या दिवशी आपल्याला त्या नक्षत्रवाराचं जितकं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये, त्या नक्षत्रवारांसाठी तसं खरं तर रोजच म्हणायला पाहिजे, पण आपण रोज म्हणू शकत नाही. त्यामुळे आज नक्षत्र शांती स्तोत्र म्हणते आणि महाविष्णूंची त्या दृष्टीनेच प्रार्थना करू. कृत्तिका परमा देवी रोहिणी रुचिरानना श्रीमान मृगशिरा भद्रा आद्रा च परमोज्वला पुनर्वसुस्तथा पुष्य आश्लेषा महाबला नक्षत्र मातरो हेता प्रभामाल विभूषिताः महादेवार्चने शक्ता महादेवानुभाविता पूर्वभागे स्थिता हेता शांती कुर्वन्तु मे सदा मघा सर्वगुणोपेता पूर्वा चैव तु फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी श्रेष्ठा हस्ता चित्रा तथोत्तमा स्वाती विशाखा वरदा दक्षिणस्थान संस्थिता अर्चयन्ति सदा कालं देवं त्रिभुवनेश्वरं नक्षत्रमार्तो हेतास्तेजसा परिभूषिताः ममापि शान्तिकं नित्यं कुर्वन्तु शिवचोदिताः अनुराधा तथा ज्येष्ठा मूलमृद्धिबलान्वितं पूर्वाषाढा महावीर्या आषाढा चोत्तरा शुभा अभिजिन्नाम नक्षत्रं श्रवणः परमोज्वलः एता पश्चिमतो दीप्ता राजन्ते राजमूर्तयः ईशानं पूजयन्यैता सर्वकालं शुभान्विताः मम शान्तिं प्रकुर्वन्तु विभूतिभिः समन्विताः धनिष्ठा शतभिषा च पूर्वा भाद्रपदा तथा उत्तरा भाद्रपरेव वत्यावश्विनी च महर्थिका भरणी च महावीर्या नित्यमुत्तरतस्थिताः शिवार्चनपरा नित्यं शिवध्यानैकमानसाः शान्तिः कुर्वन्तु मे नित्यं सर्वकालं शुभोदयः. ओम शांती शांती शांती. अशा पद्धतीने आपण नक्षत्राची शांती बघितली आणि नक्षत्राची शांती आणि त्यातल्या त्यात ही आपली आमलकी एकादशी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विशेष परिणाम आपल्याला साधता येईल असं वाटलं, म्हणून रोज जरी म्हणत असलो आपण तरी आजच्या दिवशीचं विशेष महत्त्व साधून आज आपण शांती मंत्र घेतलेला आहे. आता या शांती मंत्राचं महत्त्व काय आहे हे प्रत्येक दिवशी आपल्याला जाणवतं की त्या दिवशी ते नक्षत्र जसं असतं त्याला जशी आपण प्रार्थना करू तसा आपल्याला ते नक्षत्र आपल्याला आनंद देत असतं. आणि पुन्हा तो आपला नेहमीचा श्लोक आहेच की मंत्रे तीर्थे द्विजे दैवे दैवेज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. ज्याप्रमाणे आपली भावना असेल, ज्याप्रमाणे आपण देवाला जे काही अर्पण करू त्या अर्पण करण्यामुळे देवाला जशा प्रकारची शांती मिळते आणि आपल्याला त्याच प्रकारचं सुख आणि समाधान भगवंत देऊ शकतो. ह्यावरती आपण निश्चित विश्वास ठेवून आपण या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ह्याच्यावर महत्त्व देण्याचं आता आपल्याला गरज आहे. कारण आपण सध्या भगवंत प्राप्त होतो का ह्यावरच चर्चा करतोय. आणि आज गोंदावलेकर महाराजांचं जे प्रवचन आहे ते प्रवचनाचा एक शेवटची ओळ फक्त महत्त्वाची आहे, कारण बाकी स्त्रियांसाठी म्हटलेलं असल्यामुळे तो छोटा भाग होतो. त्यामुळे त्या विषयावर आपण निरूपण करणार नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की रामावर विश्वास ठेवा, रामावर ठेवावा विश्वास, सुखाने करावा संसार. हे आहे प्रवचनाचं सार 10 मार्चच्या प्रवचनाचं सार या ठिकाणी मी घेतलं. आमलकी एकादशीचं महत्त्व सांगितलं आणि आता त्यानंतर आपण जे काही मनापासून अर्पण करू ते आपल्या भगवंतापर्यंत पोहोचतं याची ग्वाही आपल्याला प्रत्येक संत देत असतात. त्यामुळे आज शिवाचं महत्त्व आहे, सोमवार आहे.
एकादशी आहे आणि मुख्य म्हणजे भगवत प्राप्ती हा विषय चाललेला असल्यामुळे तो आज संपेल. तर ते संपत असताना जे काही आपल्याला वाहता येईल त्या भगवंताला ते आपल्याला सगळ्यांना व्हायचं आहे. आणि त्याचं मनन चिंतन करत असताना रुद्राभिषेक हे मला सुचलेलं पंचाष्टक या ठिकाणी पंचाष्टक आणि याचंही खूप कौतुक वाटतं की रुद्राला 5 गोष्टींचं महत्त्व आहे. प्रत्येकाला 3चं, कोणाला 5चं, कोणाला 7चं, कोणाला 9चं या पंचाष्टकाचं महत्त्व आहे आणि नेमके 5 श्लोक सुचले. त्यामुळे ह्या सोमवारी हे शिवाला अर्पण करणे ही सद्गुरूंची कृपा समजते. आणि शांती मंत्रानंतर ह्या रुद्राष्टकाला बघा, पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास, पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास, नयन राखती अश्रू अनावर वाहू महेश्वरास. नयनाने राखून ठेवावं आपले अश्रू. आपले अश्रू जे आपण वाया घालवतो, ऐहिक आणि संसारासाठी जे आपले अश्रू वाया जातात ते राखून ठेवले, तर ते राखलेले अश्रू आपण महेश्वराला अर्पण केले तर तो आपल्या दृष्टीने अभिषेक होतो. आणि आज सोमवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी यापेक्षा छान नक्षत्र शांती योग काय असू शकतो. पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास, नयन राखती अश्रू अनावर वाहू महेश्वरास. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवशंकर हा भोळा म्हणून प्रसिद्ध या जगती, शिवशंकर हा भोळा म्हणून प्रसिद्ध या जगती, सहज साधना करुनी सहजची भेटे उमापती. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मानस पूजा करिता न लगे वस्तू या जगताची, म्हणून जमा करायला सांगितले अश्रू. आपण आपले स्वतःचे अश्रू जमा करायचे आणि पवित्र गंगेच्या स्वरूपामध्ये भगवंताला अर्पण करायचे. मानस पूजा करिता न लगे वस्तू या जगताची, हृदयातील आर्तता पुरे हो भाव नाही मनीची. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामभक्त हनुमंत म्हणाला, आता सगळे लोक आले त्याच्यात. रामभक्त हनुमंत म्हणाला संपवू का कालास, रामभक्त हनुमंत म्हणाला संपवू का कालास. लक्ष्मण मूर्छित पाहून निश्चित अश्रू येती नयनास, लक्ष्मण मूर्छित पाहुनी नयनी अश्रू येती नयनास. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता शंकर म्हणतात मंद स्मितते करीती शंकर, मंद स्मितते करती शंकर आत्मवस्तू जाणावी. आपण भगवत प्राप्ती करतोय, भगवत प्राप्तीचा शोध घेतोय. मंद स्मितते करती शंकर आत्मवस्तू जाणावी, मी अन तू तर एकच असती खूण कशी विसरावी. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शेवटचं कडवं. सांब सदाशिव भोळा शंकर, सांब सदाशिव भोळा शंकर वसे सदा सर्वदा, सांब सदाशिव भोळा शंकर वसे सदा सर्वदा. शंकर राघव राघव शंकर भेद नसे हो कदा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा प्रकारचं पवित्र जल हे नयनामधले वाहू महेश्वरास, नयन राखिती अश्रू अनावर वाहू महेश्वरास. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता बघा, भगवत प्राप्तीचे 3 भाग बघत असताना तसं पाहिलं, विचार केला तर बोलणारी मी जरी असली, ऐकणारे श्रोते सगळे आपण एकच असलो तरी पण प्रत्येकाला भक्तियोग आवडला आहे हे निश्चित. सगळ्यांना भक्तियोग आवडला आहे. याचं कारण आहे, याचं कारण विशेष आहे. भक्तियोग का आवडतो याचं कारण आपल्याला ते सोपं आहे. कारण आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे जर आपण वागलो, आपण स्वभावाच्या विरुद्ध वागतो असं म्हटल्यावर कुणाला राग यायला नको. अगदी कोणीही असलं, फक्त संत सज्जन ज्यांचं आत्मकल्याण झालंय किंवा ज्यांना काय जीवन आहे ते कळलंय, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही सगळे मनाच्या विरुद्ध वागतात असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही. कारण काय, याचं सिद्धता पुन्हा जसं विज्ञान आणि समर्थ सांगतात की प्रत्येक गोष्टीची सिद्धता असायला पाहिजे, तसं आपण मनाच्या विरुद्ध वागतो याला सुद्धा सिद्धता आहे. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, मनाने सांगितलं म्हणून करतो, बुद्धीने सांगितलं म्हणून करतो, पण आतून आपला एक वेगळाच संकेत मिळत असतो की हे काहीतरी चुकतंय. आणि जो तो संकेत ऐकतो त्याला समजतं की आपण चुकतोय. मग इतकी मोठी सिद्धता आतमधल्या आतमध्ये जर प्रत्येकाला मिळत असेल तर आपले हे जे अश्रू आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचले असं म्हणायला हरकत नाही. असा आत्मसंवाद जो करतो त्याला भक्ती साध्य आहे. म्हणून आत्मसंवाद करायचा, फक्त स्वतःचं स्वतःला ओळखलं तर ते जे अश्रू आहेत त्या भगवंतापर्यंत पोहोचतात आहे. असा हा साधा भक्तियोग आपण त्याच्यावरती भरपूर विवेचन केलं आणि दासबोधावरती जे श्रवण चाललंय, आपलं मनन चाललंय, ते सगळं भक्तियोगच आहे. येथ सांगितलेला भक्तियोग, त्यामुळे भक्तीवर जास्त विवरण त्या ठिकाणी केलं आहे.
आपण त्या ठिकाणी दोनदा बघितलं. 1 ते 6 मध्ये जो गीतेचा भाग आहे त्यामध्ये तत्वमसी मधला त्वम या अक्षराबद्दल त्या भगवंतांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आहे की ज्यामध्ये कर्मयोग सांगितलं आहे. आणि कर्मयोग करताना की नाही आपल्याला कर्म करताना अतिशय आनंद होतो. हे पण एक आपलं वैशिष्ट्य आहे. कोणतंही गोष्ट करायचं, आज मला स्वतःला आवडलं तर मी बेलाची पानं आणून शंकराला वाहीन. मी गंगाजी आणली आहे कुंभावरून, ते कुंभातलं पाणी, ते गंगेचं पाणी घेईन आणि घरी शंकराचा अभिषेक करीन. हे करताना मला अतिशय आनंद होतो. कारण काय आहे, काहीतरी केल्याशिवाय मला स्वस्थ बसवतच नाही. काहीतरी करणं हे माझा आता स्वभाव झाला आहे. कर्म करणे हा माझा स्वभाव आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो की नाही एक विशिष्ट, काहीतरी केलं तर काहीतरी मिळेल, ही जी संकल्पना मनामध्ये पक्की बसलेली असते ना, त्यामुळे कर्मावरती फार विश्वास असतो. त्यामुळे आपण म्हणतो हे कर्म करू. त्याचं उत्तर जेव्हा अर्जुनाने विचारलंय की मला कर्म करता येत नाही, त्याचा त्रास होतोय अर्जुनाला. अर्जुनाला त्रास कशाचा होतोय? कर्म करायचा त्रास नाही होतोय त्याला. मला कर्म करता येतं, माझं धनुष्य तयार आहे, मी धनुर्धारी आहे, मी सव्यसाची आहे, मी दोन्ही हातांनी बाण चालवू शकतो, पण मला चालवता येत नाही. हे दुःख आहे. दुःख कोणतं आहे की मला बाण चालवता येत नाही, कारण कर्म करण्याची इच्छा आहे पण मला कर्म करता येत नाही. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात कर्मयोगामध्ये कसा भक्तियोग आहे किंवा काय वेगळं आहे ते सांगताना भगवंत म्हणतात, बाबा रे, हा कर्म करायची तुझी जी इच्छा आहे ना, ती तुझी स्वाभाविक इच्छा आहे, पण ती इच्छा माझ्याकडे समर्पित कर. तुला जे काही मारायचं आहे ते मारावं लागणार आहे, पण ते सगळं मारणं जे काय आहे, जे तुझ्या हाताने होणार आहे, ते सगळं मला समर्पित कर. म्हणजे कर्मयोग किती सुंदर सांगितलं आहे भगवंतांनी या ठिकाणी. या कर्मयोगावर आपण विवेचन केलं, भक्तियोगावर पण विवेचन केलं. प्रत्येक वेळी वेगवेगळे पैलू आपल्याला सापडतात. त्याच्यामुळे एकदम ज्ञानमार्गाकडे वळताना आपल्याला मागे त्याची उजळणी करावी वाटते. मग कर्मावरती विश्वास का आपला? कारण मी काहीतरी दिल्याशिवाय मला काही प्राप्त होणार नाही, ही मनाची पूर्ण धारणा केलेली संकल्पना आहे आपली. आणि तोही दुसऱ्याच्याही बाबतीत आपण तसंच वागतो की त्यांनी मला काही दिलं तरच मी त्याला काहीतरी देईन, ही जी संकल्पना मनात रूढ झाली आहे जन्मापासून, त्यामुळे आपला कर्मावरती फार विश्वास आहे. मी याला 500 रुपये दिले की तो माझं कौतुक करेल, मी याला माझं काहीतरी साडी वस्तू दिली तर तो माझं कौतुक करेल, मला मान देईल. हे जे देणं घेणं चालतंय ना, तो कर्मयोग आहे. पण तो कर्मयोग करत असताना, ते कर्म करत असताना सुद्धा जर आपण भगवंताला सांगितलं, तसं काल सांगितलं की माझ्यावरती किती लोकांचे उपकार आहेत मला माहिती नाही. भगवंत सर्वसाक्षीने बघत असतो. भगवंत सर्वशक्तिमान आहे. आपल्याला ज्या लोकांनी आपल्यावरती उपकार केले, त्या सगळ्यांचे उपकार मी फेडू शकते एवढी संधी मला या मनुष्य जन्मामध्ये आहे. कशी? ते सगळं कृष्णाला म्हणायचं. कृष्णार्पणमस्तू म्हटलं की ते सगळं आपल्या मागच्या पुढच्या सगळ्यांना मिळतं. म्हणजे कर्म करून अलिप्त राहणे ह्याला म्हणतात. कारण मी प्रत्येकाजवळ कशी पोहोचेन? माझ्या आजीजवळ कशी पोहोचेन? माझ्या आजीच्या आजीजवळ कशी पोहोचेन? माझे ऋषितुल्य आजोबा आहेत त्यांच्याजवळ मी कशी पोहोचेन कर्मानी? तर हे कर्म करत असताना अगदी याही क्षणी आपल्याला संधी दिली आहे की भगवंताला अर्पण करा. भगवंत तिथपर्यंत पोहोचवून देतो आणि त्यांनी काय पाठवलं ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवतो. पण कर्म करा. कर्म करत असताना मला अर्पण करा. हा कर्मयोग आपण 1 ते 6 मध्ये त्वम भागामध्ये बघितला. त्वम म्हणजे तू महत्त्वाचा आहे, पण करणार मी. हा जो कर्मयोग आहे अतिशय सुंदर आहे. कर्मयोगाने सुद्धा भगवंत प्राप्त होतो अशी निश्चित ग्वाही त्यांनी शेवटी दिलेली आहे की कर्म जो करेल, अगदी मनापासून उपासना करेल, त्याला भगवंत प्राप्त होतो. कारण शेवटी ते कर्म तो त्या भगवंताला समर्पित करतो. हा 1 ते 6 पर्यंतचा कर्मयोग आपण बघितला, ज्या गीतेच्या श्लोकांच्या आधाराने, सुगीतेच्या आधाराने, वेदांताच्या शब्दांनी आपण बघितला. मग आता वेदांताचा शब्द पहिला कोणता होता? जगत करता राहा, म्हणजे तो कर्म तो करतो, म्हणून मी तुझ्यासाठी कर्म करतो आणि मला काहीतरी दे. आता दुसरा आहे जगदिष्ठान. जगदिष्ठान आणि जगत रूप आहे दुसरा. जगत रूप म्हणजे 7 ते 12 मधला आपण बघितला की ज्या ठिकाणी सगळं जगत म्हणजे तू आहे. सगळं जगतमध्ये म्हणजे तू आहे असं मी मानलं, पण त्या ठिकाणी मनामध्ये थोडीशी शंका आली. मी ती आहे भक्तिप्रधान, तू आहे बाबा मोठा, माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे म्हटल्याबरोबर मी आपोआप मान जर झुकवल्या गेली, मस्तक जर माझं झुकवल्या गेलं आणि त्याच्यासाठी जर प्रेमाश्रू माझ्या डोळ्यामध्ये आले, तर ते प्रेम आणि अश्रू तिथपर्यंत पोहोचतात. या 50% मधून आपण बघितलं की पोहोचू शकतात. हे मनातले भाव भगवंतापर्यंत निश्चित पोहोचतात, कारण भगवंत आपल्या हृदयातच राहतो. भगवंत जर आपल्या हृदयातच राहतो तर आपल्या मनातले भाव तो कसा टिपणार नाही? आणि त्या सगळ्या गोष्टी टिकाऊ आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत ज्या काही शाश्वत अशाश्वत गोष्टी बघितल्या, त्या सगळ्यांपेक्षा वेगळा ही शाश्वत गोष्ट अशी आहे की जे काही आपण अर्पण करू ते सगळं भगवंतापर्यंत पोहोचत आहे. हा भक्तियोग आपण तत् या शब्दाबद्दल सांगितला, जो 7 ते 12.
ज्याबद्दल आपण जगतरूप म्हटलं. जगतरूपामध्ये आपण काय कल्पना केली, सगळं जग आहे. पण त्यामध्ये आपण शिष्यांनी दुसरा प्रश्न त्यांना विचारला भगवंतांना, की जगद्रूप म्हणता, मग हे वाईट चाललंय त्याचं काय करायचं? तुम्ही वाईट पण आहात का? म्हणजे जे तुम्ही चांगले पण आहात आणि वाईट पण आहात का? असा प्रश्न वेदांना विचारला. मग ते कसे काय वाईट असणार आहे? भगवंत अतिशय कुशल कारागीर आहे आणि सर्वोच्च जे आहे, अतिशय सुंदर जे काही आहे ते सगळं तत्व, सत्वगुण आणि सत्वगुणाचं परमोच्च तत्व म्हणजे भगवंत आहे. मग तो भगवंत वाईट कसा असेल? म्हणजे आता जे काही वेगळं चाललंय वाईट, अगदी आणि पूर्वीपासून चाललंय, की जेव्हा आपण महाभारताचं युद्ध बघतो तेव्हा 100 कौरव आणि 5 पांडव. रामायणामध्ये सुद्धा एवढा मोठा बलाढ्य राक्षस रावण आणि बिचारे रामराय एकटे आणि ह्या छोट्याशा सैनिकांनी जे आता नररूपात सुद्धा नाही आहेत अशा लोकांना घेऊन केलेला त्यांचा हा संघर्ष आहे. मग त्या ठिकाणी हे भक्ती कसं, मग तुम्ही म्हणता ते, मग ते तेव्हापासून चालू आहे. ह्याच्यावरती आपण सिद्धता झाली की वाईट हे पहिलेपासून आहे. मग तुम्ही भगवंत वाईटात पण होते का? रावणात पण असाल एक वेळ, कारण रावण दशग्रंथी ब्राह्मण आहे. पण इतर ठिकाणी हे जे चाललंय आता सध्या, त्या ठिकाणी रावण आहे का? त्या ठिकाणी राम आहेत का? असा प्रश्न जेव्हा विचारला, म्हणजे वेद शेवटपर्यंत आपल्याला स्पष्टता दिल्याशिवाय थांबत नाही. पहिल्यांदा जे सांगितलं ते आजींनी सांगितलेलं ऐकलं, त्यानंतर 10वीतलंही सांगितलं की जगामध्ये जे काही चाललंय ते भगवंताच्या कृपेने चाललंय. हा योग आपल्याला थोडा कळतो आणि त्यामधून आपली भक्तीसुद्धा उत्पन्न होते. भक्तीवरती आपण भरपूर बोलतो. पण जेव्हा वाईटही तुम्हीच आहात म्हणतात, तेव्हा बाकी भगवंताला तिसऱ्याचं उत्तर देणं भाग आहे. आणि तिसऱ्याचं उत्तर देत असताना तो म्हणतो, जे काय म्हणतोय तो म्हणजे ज्ञानयोग आहे. तो म्हणजे तिसरा ज्ञानयोग आहे. तो आपण आता या ठिकाणी तिन्ही भाग आज आपले संपणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय जीव आणि शिव ऐक्य म्हणजे आपला ज्ञानयोग, म्हणजे 13 ते 18. गीतेचे जे 13 ते 18 भाग आहेत ते ज्ञानयोग आहे. ज्या ठिकाणी कोणतं तत्व सांगितलंय त्यांनी? असी तत्व सांगितलंय. आता हे समजणं खरंच कठीण आहे की नाही? भगवंतासाठी कर्तव्य करणं सोपं, भगवंताला समर्पित होणं सोपं, पण असी म्हणजे आहे हे समजणं कठीण आहे ना. माझंच मला समजणे हे कठीण गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठीच आपला जन्म झाला आहे. म्हणून हा शेवटचा अध्याय घेतला आहे त्यांनी 13 ते 18मध्ये. या ठिकाणी ज्याला ज्ञान घ्यायची इच्छा आहे, ज्यांची ज्ञान लालसा आहे, तिथपर्यंत त्यांना चढवलं आहे. कुणाच्याही मनामध्ये शंका भगवंत ठेवणार नाहीत. म्हणजे वेदांच्या आधारे एकही शंका मनात ठेवणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी सांगत असेल तर ते खोटं आहे. फक्त खरं काय आहे? भगवंताची वाक्य फक्त खरी आहेत, बाकी सगळं मिथ्या आहे. मग हे सगळं जर आपल्याला कळलं तर मग आपण असी म्हणजे अस्तित्व, असी म्हणजे अस्तित्व, माझं स्वतःचं अस्तित्व कसं म्हणतोय तो, की मी सगळं एकच आहे आणि जगदिष्ठान ईश्वर आहे. जगदिष्ठान ईश्वर म्हटल्यानंतर आपण तो संस्कृतातला श्लोक ऐकला, पण मराठीतला पुन्हा सांगते. सकल भूतांच्या हृदयामधला आत्मा पार्था मीच असे, सकल भूतांच्या हृदयामधला आत्मा पार्था मीच असे, सकल भूतांचा आदि मध्यान अंतही पार्था मीच असे. हे आपल्याला शेवटी जगदिष्ठान ईश्वरामध्ये सांगितलंय. म्हणजे कसं, की जे काही चाललंय जगामध्ये ते स्पष्ट डोळ्यांनी बघता येत आहे आपल्याला. आणि ते जे काही घडतंय ते एका विशिष्ट अशा अधिष्ठान असलेल्या पडद्यावरती होत आहे. तो पडदा म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे तो पडदा करत काहीच नाही. त्याचं चांगलं तो करतोय, त्याचं वाईट तो करतोय, पण साक्षीभावानी बघणारा भगवंत आहे. हा ज्ञानयोग आहे. मग त्या ठिकाणी ज्ञानयोग असल्यामुळे भक्ताचा संबंध थोडा दूर झाला. कारण भगवंत फक्त बघतो साक्षीभावानी की पडद्यावरती आग लागली आहे. पडद्यावरती आग लागून सुद्धा पडदा फाटत नाही, पडदा जळत नाही. तसा भगवंत म्हणतो मी अगदी शांत चित्ताने, जसा 28 युग झाले आपला विठोबा उभा आहे तसा शांतपणे उभा आहे. तुझ्या कर्माची फळं तू भोग, तुझ्या कर्माची फळं तू भोग, तुझ्या भक्तीचा भोग तू घे. आणि हे सगळं करत असताना तुला ज्ञान देण्याचं काम या जगदिष्ठानमध्ये करणार आहे. मग ज्ञान घ्यायचं आहे ना तुला. एखादा विद्यार्थी हुशार असतो, तो म्हणतो मला भक्तीपेक्षा आधी ज्ञान द्या, ज्ञान दिल्याशिवाय मी तुमच्याकडे वळत नाही. असं जेव्हा म्हटलं त्या हुशार विद्यार्थ्यांना सुद्धा ते सुद्धा प्रत्येक वेळी आपल्या पद्धतीने समजावून सांगतात की मी या जगताचा अंश आहे. मग जर तो मी त्याचाच अंश आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये काहीच नाही. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय की माझ्यापेक्षा जगामध्ये दुसरं काही नाही. मग जगामध्ये दुसरं काही नाही, मीच आहे. म्हणजे तो आणि जगत हे जर एकच आहे तर मी आहे कोण? मी कोण आहे? तर त्याचा अंश आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय विभवयुक्त वा कांतियुक्त वा प्रभायुक्त जी जी वस्तू ते सकलही मम तेजांशे निर्मित ऐसे जाणची तू. जे काही दिसतंय ते जे काही चांगलं ज्यांच्यामध्ये तेज आहे, सगळ्या तेजस्वी वस्तू ज्या जिवंत आहेत, ज्यांच्यामध्ये चैतन्य आहे, ते जड असो किंवा चेतन असो, ते चैतन्य रूपाने तिथे वसतात. समजा पर्वत नसता
तर पर्वतामध्ये जर चैतन्य वेगळ्या प्रकारचं जड चैतन्य जर नसतं तर कोणत्याही क्षणी तो ढासळून गेला असता, पण ढासळून जात नाही. समुद्रामध्ये चैतन्य आहे, समुद्र सगळीकडे पसरत नाही. या सगळ्या काही संकल्पना आहे ते सगळं कुणाच्या इच्छेमुळे चाललं आहे? माझ्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे गुण आहे तिथे तिथे मी आहे. गुण म्हणजे मी आहे हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व त्यांनी जगदिष्ठान ईश्वरामध्ये सांगितलं आहे. म्हणजे चांगले गुण दिसतील ते सगळ्या ठिकाणी बघा, बोलणार असो ऐकणार असो सगळीकडे मीच आहे. मग मी जर असेल तर मग याचं उदाहरण आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की जर मला कुणी म्हटलं की तू कुरूप आहे तर मला अजिबात आवडत नाही. याचं कारण मी कुरूप नाही असं नाही. असूही शकते ज्या अर्थी सगळ्यांचं मत आहे की मी कुरूप आहे, ती काळी आहे, ती कुरूप आहे, असं जेव्हा लोक आपल्याला नावं ठेवतात असू शकतं. पण त्या काळ्या मुलीला किंवा त्या कुरूप स्त्रीला आपण कुरूप आहोत हे मान्य होतं का? ते त्यांना मान्य होत नाही. हे अगदी प्रश्न विचारण्यासारखं आहे हा मनाला, की मला जर कोणी वाईट म्हटलं तर मला आवडत नाही. मला जर कोणी म्हटलं तुझ्याजवळ बुद्धी नाही तर मला आवडत नाही. कारण प्रत्येकाच्या जवळ बुद्धी आहे. मग हे बुद्धी असताना सुद्धा जर मला कोणी म्हटलं की तुला अजिबात बुद्धी नाही, म्हणजे फक्त परीक्षा पास होऊ शकली नाही म्हणून ही मुलगी बुद्धिवान नाही, असं जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो तेव्हा ईश्वर म्हणतो की जर तसं असतं आणि ती खरंच बुद्धिहीन असती तर तिला राग आला नसता, तिला वाईट वाटलं नसतं. कारण तिच्या आतमध्ये बसलेलं जे चैतन्य आहे ना ते बुद्धिवान आहे. त्याच्या आतमध्ये बसलेलं चैतन्य बुद्धिवान आहे, हा धागा पकडायचा आहे आपल्याला. आतमध्ये बसलेलं चैतन्य जर बुद्धिवान आहे तर त्या बुद्धिवान चैतन्याला कसं आवडेल की मी बुद्धिवान नाही म्हणून? म्हणजे तो चैतन्य परमात्मा हिच्या द्वारे प्रगट होतोय आणि त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट वाटतंय की मला बुद्धिहीन म्हणतात. मला कसं बुद्धिहीन म्हणतात? मी किती सुंदर आहे. याचं कारण ऐश्वर्य संपन्न ईश्वराचा तो भाग आहे. अतिशय सुंदर की ज्याच्याकडे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघता सुद्धा येणार नाही. विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला झालं तेव्हा अर्जुनाने बघितलं तर खरी 2 मिनिटं, पण त्यानंतर ताबडतोब म्हणाला, भगवंता तू मूळ रूपामध्ये ये. तुझं हे ऐश्वर्य संपन्न अतिशय सुंदर जरी असलं तरी मी बघू शकत नाही, कारण मला तशी दृष्टी नाही. पण दाखवलं तेव्हा याचा अर्थ त्यांनी सांगितलं की तुझ्यामध्ये मी आहे. मग जर भगवंत माझ्यामध्ये आहे याचा किती आत्मविश्वास आपल्याला वाटायला पाहिजे. याचाच आत्मविश्वास द्यायचा आहे ज्ञानामध्ये त्यांना, की ज्ञानामध्ये म्हणतात की त्याचा अंश आहे. जी काही कमतरता आहे ना ती सगळी माईक आहे. जी काही कमतरता दिसते, दुःख दिसत आहेत, कमतरता दिसते आहे, ती सगळी माईक आहे. पण जी कुरूप असेल, जी बुद्धिवान नसेल आणि तिने जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर भगवंत तिला प्राप्त होतो. तिला तो प्राप्त आहे म्हणूनच तिला राग येतो. मला वाईट म्हणतं कोणी तर माझ्या आईचा डोक्यात येत नाही विचार, वडिलांचा डोक्यात येत नाही. मला असं वाटतं मी तर सुंदर आहे, मी इतरांसारखी असू शकते, मी आहे असं वाटतं. म्हणजे तिचा स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि मग स्वतःमध्ये असलेला परमात्मा तिला सांगतो की विश्वास ठेव, तू आणि मी वेगळं नाही. दिसायला ह्या मोहामध्ये कसं झालंय की तुझ्या कर्माप्रमाणे मी तुला जीवन दिलंय. कारण हा काय आहे? जगदिष्ठान ईश्वर. मी ईश्वर आहे, अधिष्ठान दिलंय तुम्हाला फक्त या देहाचं. या देहाच्या मागे जो मी आहे ना तो तुमच्यामध्ये बसलाय म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. ही गोष्ट जेव्हा मला ऐकायला आली श्रवणाद्वारे, मला जेव्हा कळली, माझा स्वतःचा आत्मविश्वास वाढला. तर की अरे अशा जर गोष्टी प्रत्येक कुरूपाला आणि काळ्या मुलीला, बुद्धिहीनाला आणि अगदी दगडसुद्धा तरलेत रामनामानी, या सगळ्या ठिकाणी चराचरात जर भगवंत आहे, पण तो म्हणतो भगवंत आहे पण वाईट मी नाही, हे पण त्यांच्या मनातलं काढून टाकलंय सगळं भगवंतांनी. आणि त्यांनी सांगितलं की तू कुरूप आहे तसं तुला आवडत नाही, तू बुद्धिहीन आहे तसं आवडत नाही, तुझ्याजवळ पैसा नाही म्हटलं तर आवडत नाही गरीबाला. एखादा जो मानी असतो तो म्हणतो माझ्याजवळ गरिबा नाही. हे आता मला सध्या त्याच्यावरती याच्याहून सुंदर काय उदाहरण असू शकेल सुदामापेक्षा. सुदामाचं तर वाक्य पण आपण बोललो की सुदामा म्हणतो मी गरीब आहे, तुम्हाला दिसतोय गरीब आहे, मी श्रीमंत आहे. म्हणून त्या श्रीमंताकडे जायची त्याची इच्छा नसते मागायला काही, कारण त्यांनी मला सगळं दिलंच आहे म्हणतो तो. त्या ठिकाणी जर माझा डोळा बघितला तर डोळ्याची किंमत काय, माझा कान बघितला तर माझ्या कानाची किंमत काय, माझं हृदय बघितलं तर त्या हृदयाची तर किंमत होऊ शकत नाही. हे सुदाम्याला माहिती आहे. मग सुदामाला जर ती गोष्ट माहिती आहे तो कशाला भगवंताकडे काही मागायला जाईल. म्हणून कुणीही त्याला कुरूप म्हटलं तरी, त्याला गरीब म्हटलं तरी त्याला राग येत नाही, कारण त्याच्या आतलं चैतन्य जागृत आहे. त्याच्या आतमध्ये असलेला भगवंत त्याला सांगतोय तू माझा आहे आणि मी ऐश्वर्यवान आहे, तुझ्याजवळचं ऐश्वर्य कधी आयुष्यात कमी होऊ शकत नाही. आता ह्या वरवर दिसणाऱ्या गोष्टी जे लोक बोलतील आणि जे भाळतील त्यांचं त्यांच्याजवळ, असं म्हटल्यावर त्यांची ही गोष्ट ऐकल्यावर, त्यांचे हे शब्द ऐकल्यावर आपला आत्मविश्वास भक्ताचा किती वाढतो. हे भगवंताचं वाक्य आहे आणि आपलं नाही आहे स्वतःचं कुणाचंच. आणि केवळ सत्य बोलायचं आहे. सत्याव्यतिरिक्त काही जे इतर बोलत असतील ते सगळ्या मिथ्या आहे.
एक भगवंत तेवढा खरा, एक परमेश्वर फक्त खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि भगवंत माझ्यामध्ये आहे म्हणूनच मला या सगळ्या गोष्टींचा राग वाटतो की मी चांगली आहे. याचा आनंद आणि अभिमान का वाटतो नसताना सुद्धा, कारण आतमधलं भगवंताचं चैतन्य आपल्याशी ते बोलत असतं. त्याच्यासाठी आणखी सुंदर उदाहरण, हे काही नवीन नाही आहे, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण आहे. जगाने त्रास दिला पण आतलं चैतन्य जागृत होतं ना. चैतन्य म्हणजे काय, भगवंताचा अवतारच ज्ञानेश्वर असल्यामुळे त्यांनी या जगाच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता त्यांच्या गुणांप्रमाणे, भगवंताच्या गुणाप्रमाणे लिखाण आणि भगवंताच्या गुणाप्रमाणे पसायदान मागितलं. कसं मागू शकले ते, कारण त्यांनी आपल्या स्वतःतल्या परमात्म्याला ओळखलं. आपल्या स्वतःतल्या परमात्म्याला जो ओळखतो तो भक्त, आणि तो वेगळं समजतच नाही स्वतःला ईश्वरापेक्षा. आपल्याही जवळ तेवढी शक्ती आहे, प्रत्येकाजवळ ती शक्ती आहे. जगदीष्ठान हा, तो म्हणतो तुझी शक्ती दाखव, मी तुला प्रयत्न करून पुढे नेतो. कर्म पण सगळे सोड आणि भक्ती फक्त कर. आणि तू फक्तच भक्ती पण करण्यापेक्षा जास्त माझा तर भर आता ज्ञानयोगामध्ये असा येतोय, फक्त तू स्वतःला ओळख. जर तू स्वतःला ओळखलं तर समजेल की तुझ्याजवळ काय आहे. इतरांजवळ काय आहे हे बघण्यापेक्षा स्वतःजवळ काय आहे हे बघितलं तर तो भक्त किंवा ती व्यक्ती जागृत होते. जशी हनुमंताची शक्ती जागृत झाली तशी जागृत होते या व्यक्तीतली शक्ती, आणि त्याला भगवंताचं रूप दिसतं आणि तो भगवत स्वरूपच होतो. शेवटची मुक्ती जर बोलायचं असेल याच्यावरती मोठं विवेचन होऊ शकतं की तो भगवंत आणि तो वेगळा नाही हे जेव्हा तो मानतो तेव्हा त्या संसारातल्या कोणत्याच गोष्टीला तो मानत नाही. ज्ञानयोग कोणतीच गोष्ट तो मानत, तुम्ही मला वाईट म्हणा चालेल, तुम्ही मला चांगलं म्हणा चालेल, तुम्ही मला दुःखी म्हणा चालेल, तुम्ही मला आनंदी म्हणा तरी काही फरक पडत नाही. मला कशानेच फरक पडत नाही, कारण माझ्या आतमधलं जे चैतन्य आहे ते सर्व गुण संपन्न चैतन्य म्हणजेच मी आहे. त्यामुळे मला या गोष्टी लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किती मोठा ज्ञान आहे या ठिकाणी. ज्ञान म्हणून आपण ज्ञान योगासाठी वेगळा आपण एक दिवस ठेवला की भक्ती पटकन करता येते. एखादा श्लोक म्हटला, भक्ती निर्माण झाली, अश्रू आले डोळ्यामध्ये. आज जसे अश्रू आपण आपल्या सोमवारच्या दिवशी एकादशीला जसे अर्पण केले तसे करणं समजून. पण तो भगवंत काय आहे, भगवंत कोण आहे हे जर ओळखायचं असेल तर ज्ञानाने ओळखून तर घेता येतं. एवढं सांगून की तो म्हणजे कोण आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम, बीजम मा सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिर्मतामस्मी तेजस तेजस्विनामहम. ते म्हणतात ते तेजांमधलं तेज आहे, बुद्धींमधलं बुद्धी आहे, सगळ्यांमध्ये मी आहे. जर तुझ्यामध्ये एक कण बुद्धी, आणि त्या बुद्धीचा पुन्हा आपण जी समजतो ती बुद्धी नाही ज्ञानयोगात चालत. आपल्याला वाटतं ही मुलगी हुशार नाही, हिला काही समजत नाही, हिला पैसा कमवता येत नाही, पण तिला प्रेम करता येतं हे कोणी लक्षात घेतं का? नाही. पण तिला मग सारखं सगळेजण बोलतात आणि तुला काही बुद्धी नाही, तुला काही बुद्धी नाही, तुला काही कळत नाही. हा अगदी नेहमीचं वाक्य आहे आपल्याला. जो भक्त असतो ना त्याला त्याचं वाईट वाटतं की आपल्याला तर कळतं आहे सगळं, पण हे म्हणतात कळत नाही. ज्ञानामध्ये ते सगळं बाजूला होतं, तुला काही कळत नाही. मग ती एखाद्या सद्गुरूंजवळ गेली, मला ना काहीच कळत नाही, याचा मला खूप त्रास होतो आहे. सद्गुरूंनी पाठीवर हात ठेवला आणि सद्गुरूंनी पाठीवर हात ठेवून काय सांगितलं, तुला कळत नाही हे तुला कळतंय म्हणजेच तुला सगळं कळत आहे. हा सगळ्यात मोठा ज्ञानयोग आहे. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी मागे सांगितलं याला जाणीव कळा म्हणतात. ही जाणीव आहे मला बाकी काही जाणायचंच नाही आहे. लोकांनी काही म्हटलं तरी चालेल, मला जाणायचं कोणाला आहे, माझ्या भगवंताला जाणायचं. माझा भगवंत कुठे राहतो, कारण मला सगळ्या जगाचा त्रास होतो आहे. कोणी मला कुरूप म्हणतं, कोणी मला बुद्धिहीन म्हणतं, कोणी माझं काही ऐकतच नाही. मला काय वाटतंय ते काही ऐकतच नाही. माझी बुद्धी किती वेळा प्रयत्न केला मी सांभाळायचा, पण माझं कोणी ऐकतच नाही. तर त्यावेळी ते जाणीव कळा अशी आहे की तुला जर काही ऐकत नाही असं वाटतं, सद्गुरूंजवळ जायचं आणि सद्गुरूंना सांगायचं मला काही कळत नाही. मग ते म्हणतात आहे सकल भूतांचे बीज अनादी जाण अर्जुना असेची मी, बुद्धिमतांची बुद्धी आणिक तेजस्व्यांचे तेजही मी. सगळं तेजस्व्यांचं, इतके सगळे तेजस्वी पुरुष जर एकत्र केले, करू शकतात भगवंत काही पण. हे सगळे तेजस्वी पुरुष गोळा केले आणि त्यांची बुद्धी जरी एकत्र केली तरी त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धी माझ्याजवळ आहे. यांच्या सगळ्यांमधली बुद्धी जमा केली आणि सगळ्यांची बुद्धी एकत्र करून जरी मी आणली तरी त्याच्यापेक्षा कितीतरी अनंत पट बुद्धी माझ्याजवळ जास्त आहे. त्याच्यामुळे कोण मला म्हणू शकतं मला बुद्धी नाही. फक्त मला जाणलं त्या माणसाला ती अमर्याद बुद्धी मिळते. बरं, ती अमर्याद बुद्धी मिळते म्हणजे मिळून झालं का? नाही. ती अमर्याद बुद्धी तो पुन्हा त्याला समर्पण करतो, जशी भीष्मांनी केली. की जी मला बुद्धी मिळाली, कशाची बुद्धी मिळाली की भगवंताजी माझ्या मरतेवेळी माझ्या समोर असावं. आणि मग त्यांनी अतिशय सुंदर असं विष्णू सहस्त्रनाम गायलं.
त्या गायनाचं महत्त्व आज काय आहे आजच्या दिवशी हे आपल्याला वेगळं सांगायला नको. आजचाच तो दिवस आहे एकादशीचा, की दिवस वेगळा असेल, नक्षत्र वेगळे असतील, म्हणूनच आपण नक्षत्रांची शांती करून घेतली. आज कोणत्याही नक्षत्री त्यांचं गुणगान गायन किती योग्य प्रकाराने होऊ शकतं. त्यांनी जेव्हा विष्णू सहस्रनाम लिहिलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये भगवंत होता. हे सगळं युद्ध, ते सगळे कौरव, ते पांडव काहीच नाही. मनामध्ये फक्त भगवंत. आणि भगवंत ज्यांनी जाणला, ज्या बुद्धीने त्यांनी भगवंत जाणला, ती बुद्धीसुद्धा समर्पित केली. म्हणे मी ब्रह्मचारी नाही, मला एक मुलगी आहे असं म्हटल्याबरोबर भगवंतसुद्धा चपपले, तो ह्याला मुलगी असं कसं झालं. तेव्हा ते म्हणाले, बुद्धी म्हणजे माझी ही बुद्धी, ही जी मुलगी आहे ना, ती मुलगी तुला अर्पण केली. कन्यादानाचं पुण्य मला मिळत आहे ब्रह्मचारी असून सुद्धा. असे एक एक भक्त असतात. आणि त्या ठिकाणी जेव्हा समोर भगवंत बोलतात त्यावेळी काय बोलायचं शिल्लक राहतं भगवंताचं आणि आपल्या भीष्मांचं. आणि भीष्मांचं जे विष्णू सहस्रनाम आपण गातो, ते गात असताना आपल्या अंगात जर असा संचार नाही झाला तर त्या बीजाला उपयोग काय. मग ते म्हणतात, हे सगळं जर समजून घेतलं, सकल भूतांचे बीज अनादी जाण अर्जुना असेच मी, बुद्धिमतांची बुद्धी आणि तेजस्वांचे तेजही मी. स्वतःच्या रूपाचं वर्णन भगवंत या ठिकाणी करतायत. पण हे करत असताना ही जाणीव करून दिली की मला वाईट वाटतं म्हणजे भगवंत माझ्यामध्ये आहे. म्हणजे मग आता हे ऐकतोय आपण किंवा मी बोलते आहे, हे जे आता थोडं पुढे जाते की हे आपण ऐकतोय, खूप छान वाटलं. भगवंताचं वर्णन त्यांनी केलं आहे. ही जाणीव वेद करून देतात की भगवंत सगळीकडे आहेत, जगदिष्ठान भगवंत आहे. म्हणजे भगवंत मध्ये उभे आहेत आणि हे सगळे काही पडद्यासारखं जे चाललं आहे, चांगलं किंवा वाईट त्याकडे बघतात आणि चांगल्याला चांगले परिणाम देतात, वाईटाला वाईट परिणाम देतात. त्यामुळे तो पडदा अगदी अबाधित, निश्चल, निर्लेप अशा प्रकारचा पडदा त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपात आपल्याला समजला. पण त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की माझ्याखेरीज या जगामध्ये काही नाही असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा म्हणतात की माझ्याशिवाय जगात नाही तर तिसरा मी आहे कोण. मग आता त्यांनी सांगितलं आहे की माझ्याखेरीज पार्था दुसरी वस्तू नसे या जगतात, सकल जगत मम ठाई गुंतले मणिगण जैसे सूत्रात. हा आपला 18व्या याच्यातला श्लोक आहे. माझ्याखेरीज काहीच वस्तू या जगामध्ये नाही. मग आपण दिसतोय ते काय, हे मणी. आपल्याकडे हे सगळे जे मणी दिसतात ना, म्हणजे आपलं पशु पक्षी प्राणी पर्वत नद्या, जे काही दृश्य आहे, जे काही आपल्या डोळ्याला दिसतं किंवा न दिसतं, ते सगळं दृश्य जगत म्हणजे एक मणी घेतला. मणिजन जैसे सूत्रात, हा एक मणी जर घेतला तर तो मणी कशाच्या आधारावर टिकला आहे. हे जे मणी आहे, पर्वत आहे, समुद्र आहे, सागर आहे आणि आपण स्वतः जीव आहे. आपल्यानंतर पुढच्या जीवांची उत्पत्ती आहे, प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे. हे सगळे कशाच्या आधाराने जगतायत. कोण त्यांना जन्म देतो आणि कोण त्यांचं विलिनीकरण करतो, कोण त्यांना पोसतो. हे सगळं म्हणत असताना हे जे मणी आहे ना, ते मणी, आज मणीचं सुद्धा महत्त्व आहे. मग हे मणी म्हणजे ही 108 माळा जी आपण माळ करतोय आजच्या दिवशी, तर त्याचं आणखीच महत्त्व आहे. हे मणी म्हणजे हे सगळे संसारामधल्या वस्तू ज्या दृश्य आहेत, ज्या माईक आहेत. माईक हा शब्द जर समजला नाही आपल्या लक्षात, मायेमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू त्या सगळ्या माईक आहे. मग त्या सगळ्या वस्तू म्हणजे हे मणी. मग त्यांनी म्हटलं आहे की माळ करत असताना फरफर फरफर मणी न ओढता आई वडील भाऊ बहीण सुख दुःख हे मणी ओढायचेत मागे. आणि ते ओढत असताना मध्ये त्या धाग्याला आपला स्पर्श व्हावा, अशा प्रकारचा हा जप व्हावा. की या ठिकाणी एक सोडला भगवंत तू आहे, हे सोडलं भगवंत तू आहे मनाने. बरं, प्रत्यक्षात काहीही सोडायचं नाही का, हा योग बुद्धीचा आहे. बुद्धी जर समर्पित करायची असेल त्या भगवंताला, तर हे सोडलं म्हटल्यावर दुसरं काय धरलं हे माहिती पाहिजे ना. जर एखादी गोष्ट सोडली, जर पाळण्यावरती एखादी मुलीचा खेळ चालला आहे आणि मुलीचा खेळ करत असताना या पाळण्यावरून तिने जोरदार स्वतःला सोडून दिलं, तर सोडल्यावर दुसरा पकडणारा पाहिजे ना कोणीतरी. तो दुसरा पकडणारा म्हणजे कोण, तर तो भगवंत आहे. म्हणतात धाग्यात जसा माळेमध्ये जसा धागा असतो तसा हे जरी तू सोडलं तरी पकडणारा मी आहे. जसं या मुलीने झोक्यावरून स्वतःला सोडलं आणि ताबडतोब दुसऱ्या व्यक्तीने तिला पकडलं, म्हणजे तो धागा म्हणजे भगवंत आहे. एक सोडलं, हो माझा याच्यातली आसक्ती सोडली, भगवंत तू आहे. मी हे सोडलं, भगवंत तू आहे. मी यामधून वाचली, भगवंत तू आहे. म्हणजे प्रत्येक वेळी एक एक मणी हातात घेत असताना, ती मणी हातात घेत असताना मधला जो धागा आहे त्या धाग्याला स्पर्श व्हावा. आणि तो धागा म्हणजे भगवंत या सगळ्यांना सांभाळणारा जो आहे. म्हणजे मायाच्या पार जो सांभाळून ठेवतोय, जो दिसतो का आपल्याला, दिसत नाही. म्हणून भगवंत दृश्य नाही.
दृश्य का नाही? कारण या मायेच्या पसाऱ्याला ज्यांनी बांधून ठेवलं आहे तो भगवंत जगदीष्ठान आहे. आपण सांभाळू शकतो का? स्वतः बांधलेलं घर 40-50 वर्षामध्ये पडतंच ना खाली. 50 नाही 100 वर्ष एखादा चांगला इंजिनियर असेल तर तो 100 वर्ष एखादी वास्तू टिकवेल, पण 100 वर्षानंतर त्याचं किती खंडहर होतं हे आपण बघतो आणि आपल्याला रडू येतं. तसं भगवंताचं हजारो वर्षापासून हे सगळं चाललं आहे ब्रह्मांडाचा पसारा, तरी कोणताच काही कमी नाही. उलट आजकालच्या पिढीची तर बुद्धी अधिक वाढली आहे कॉम्प्युटरसारखी. मग ती बुद्धी गेली कुठे? आम्ही जर घर बांधलं असतं आणि घर जर ते 50 वर्षांनी पडलं तर आपण म्हणतो आमचा इंजिनियर चांगला नव्हता. आणि हा जो इंजिनियर आहे जगताचा, तो इंजिनियरचा धागा आपण पकडून ठेवायचा आहे. तो धागा मग तो मग आता हे स्वतःबद्दल बोलतोय का तो, असं आपल्याला वाटतं. त्याच्यावरती सुद्धा उत्तर मिळत आहे भगवंताकडून. आता त्यावरती कसं आणखी, आता हे मणिगण समजले, मणी म्हणजे संसार समजला आणि त्यातला धागा म्हणजे भगवंत समजला. म्हणून आपल्या सद्गुरूंनी सांगितलं मणी माळ नामस्मरण करा. नुसतं नाम म्हणत नाहीत ते, नामस्मरण करा. हे सोडलं तुम्ही आहात, हे सोडलं तुम्ही आहात, हे दुःख आहे माझ्या पदरी तुम्ही आहात. हे जर केलं तर हे भक्तीपेक्षा ज्ञानयोग आहे. ह्या ज्ञानयोगामध्ये जाते. नामस्मरण ज्ञानयोगात जात आहे. आपल्याला वाटतं की जे काही करतो, उपासना करतो, हे करतो ते करतो, बेलाचं फूल वाहतो, हे सगळं भक्तीत जातं. पण नामस्मरण मला आवडलेल्या व्यक्तीचं स्मरण होत आहे ना. मला आता मला पटलं हा एवढा ब्रह्मांडाचा पसारा सांभाळणारा तो मणीसारखा मध्ये बसलाय धाग्यामध्ये, त्या धाग्याला मी पकडायचा आहे. मग तो जर धागा बघितला तर त्या धाग्याला स्पर्श झाल्यावर कुणाचं स्मरण होतं? देवाचं. का होतं? कारण हे संसाराच्या नंतर जो आहे तो मला दिसतोय आणि त्याचं स्मरण झालं तर मग नाही झालं अशा प्रकारचं नामस्मरण झालं नाही. 14 कोटी नामजप केला पण स्मरण जर घडलं नाही भगवंताचं, तर कबीर म्हणतातच आहे, मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुखमाई, मनवा तो दश दिशा फिरे येतो स्मरण नाही, येतो सिमरण नाही. हे प्रकारचं स्मरण नाही. महाज्ञानयोग आहे की नाही? मला काय ज्ञान झालं आज की भगवंत कोण आहे, भगवंत कुठे असतो. भगवंत इथे असतो. कुठे असतो? आता ह्या सगळ्यांचं रिव्हिजन आपण केली, उजळणी केली तर आपल्याला कळतं एक फक्त परमेश्वर आणि बाकी सगळं दुसरं काहीच नाही. भगवंता व्यतिरिक्त दुसरं काही नाही. मी जो आहे तो अस्थिमध्ये काय घेतलाय त्यांनी त्याच्यावरती आता बोलते. हे सगळं ज्ञानयोग आहे. हा कोणता ज्ञानयोग आहे? जर मणी सरकवले आणि मग मणीच्या नंतर आतल्या ज्या धाग्याचं स्मरण केलं म्हणजे श्रीरामांचं मी स्मरण केलं तर मी अर्थातच स्मरण करण्यामुळे त्यांच्या जवळ जाईल. नाही तर माझा नुसता पोपटपंची होईल. त्या मायेला, त्या उपासनेला अर्थ नाही. आता त्यांनी एक महावाक्य सांगितलं आहे. त्यानंतर वेदांमध्ये जे महावाक्य सांगितलं ते फार कठीण नाही आहे. जर एवढं समजलं तर मग कठीण नाही. कारण माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या कोणतंही ज्ञान नसलेल्या व्यक्तीला जर ते थोडंफार आपलंसं वाटतंय त्या अर्थी ते नक्कीच नाहीचा. कारण ते भगवंताची इच्छा असावी की ते तुम्हाला पटावं, आपल्याला पटावं, म्हणून ते कठीण नाही. अन्यथा याच्यासारखं कठीण काहीच नाही. अन्यथा यासारखं कठीण काहीच नाही. आणि त्यांची जर कृपा झाली याच्यासारखं सोपं काहीच नाही. मग या बाकीच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? मग खरं ज्ञान कोणतं? जसं वाल्मिकींना झालं. वाल्मिकींना सांगितलं फक्त सद्गुरूंनी एवढं करा आणि वाल्मिक ऋषी झाले आणि ऋषींनी रामायण लिहिलं. असा चमत्कार जर एखाद्या दुष्ट दरोडेखोराच्या ठिकाणी जमू शकतो तर मग त्यांनी सांगितलेलं एक वाक्य समजायला काय कठीण जाईल? ते वाक्य त्यांनी सांगितलं आहे अहम आत्मा ब्रह्म. त्यांनी सांगितलं अहम आत्मा ब्रह्म, तत्वमसी ब्रह्म, अहम ब्रह्म, मीच ब्रह्म आहे. असं जर त्यांनी फक्त सांगितलं. आता आपल्याला फक्त त्यांनी सांगितलं की अहम ब्रह्म, किती कठीण आहे. ते म्हणतात की भगवंतांनी म्हटलंय अहम ब्रह्म एकमेवा द्वितीय, माझ्यासारखा दुसरा नाही. एकोहम बहुश्याम, माझ्यातून दुसऱ्यांची मी निर्मिती केली आणि एकाचे अनेक काय किती झाले याच्यावरती आपण आनंदाने विचार करू शकतो एकापासून. मग त्यांनी सांगितलं अहम आत्मा ब्रह्म. आता हे ऐकलं माझ्या दृष्टीने, हे वाक्य ऐकलं काही आपल्याला समजून घ्यायचं नाही त्याचा अर्थ काय आहे, नाही ते ज्ञानयोगात पडायचं. पण अहम आत्मा ब्रह्म ऐकताना खूप आनंद झाला मनामध्ये. तर तो आनंद शरीराला होतोय का? माझ्या आपल्या मनाला होतोय. जो मनाला आनंद होतोय तो म्हणतो मीच ब्रह्म आहे. असं म्हणत असताना एक क्षण समाधीचा असा येतो की मीच ब्रह्म आहे. असं त्या वेदांताचं सूत्र आहे. मीच ब्रह्म आहे, तत्वमसी, तू आणि मी एकच आहोत. म्हणजे आपण 18व्या श्लोकात जीवात्मा आणि परमात्मा एक, आणि आत्म्याला एकत्र घेतलंय. जीव आणि आत्मा जरी वेगळं दिसलं तरी आत्मा एकच आहे. जीव आणि पर हा वेगळा घेतला पण आत्मा आपण घेतला तर एकच आहे. मग या पद्धतीने जर काहीतरी आवाज येतोय, या पद्धतीने जर विचार केला तर ते कुणी ऐकलं? हे
कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, कुणी ऐकलं हे ऐकलं कुणी? 1000 वेळा सांगितलंय अहम ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्म, हे वाक्य कितीतरी वेळा आपण ऐकलंय. पण आज जर ऐकलं आणि ते जर पटलं आणि त्यांनी जर आनंद झाला, तर तो कोणी ऐकलं? आतमधल्या परमात्म्यानेच ऐकलं ना. कारण ऐकणारा तो आहे. आपण म्हणे काम करतो, तरी काम मी हाताने जरी करत असली तरी काम करणारा तो आहे. हे महत्त्वाचं तत्व ज्ञानयोगामध्ये सांगितलंय. आपण चालतोय, चालवणारा तो आहे. तो चालतो, त्यांनी चालवणं बंद केलं तर आपण चितेवर असतो. त्यामुळे चालवणारा तो, ऐकणारा तो, बोलणारा तो, खाणारा तो. कुठे आहे तो? आपल्यात आहे. तोच खातोय ना. तोच खातोय. मला वाटतंय मी खातो, प्रत्यक्षात तो खातो. किती कठीण संकल्प, सोपा वाटतो. अहम ब्रह्मास्मीमध्ये तो खातोय, तो बोलतोय. कारण त्यांनी बोलणं सोडलं, त्यांनी खाणं सोडलं तर आपण नाही खाऊ शकत. समोर एवढं मोठं पडलंय, पण आपल्याला जर त्रास झाला तर आपण खाऊ नाही शकत. म्हणजे तो खातोय म्हणून आपण खातोय. अन्यथा हा आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हटल्या. शांती मंत्रामुळे वेळ गेल्यामुळे आपण त्या गोष्टी बोलू शकलो नाही. की तो खातोय, दृष्ट्य तो पाहतोय, तो पाहू शकतोय. मग तो पाहू शकत असल्यामुळे मी पाहू शकते. मग तो पाहू शकतो, तो बघतो, हे मला दिसलं. मग कुठे आहे तो? तो आतमध्ये आहे. आणि आपल्या शरीराची किंमत काही नाही आता. तो खातोय म्हणून मी खाते, तो बोलवतोय म्हणून मी बोलते. म्हणून आपण म्हणतो ना सद्गुरू चरणार्पणमस्तु, या सगळ्या गोष्टी जर मी आज बोलू शकली नाही, तोंडातून शब्द बाहेर पडले नाही, तर कसं होणार आहे? म्हणजे शेवट माझा येतो केव्हा? जेव्हा त्यांनी माझी साथ सोडली. मग कुणी साथ सोडली? त्यांनी. मग तो होता कुठे? भगवत प्राप्तीचा हा शेवटचा श्लोक आहे की तो होता कुठे? तो होता माझ्या आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, जरी माझी बुद्धी नसली, जरी मी कोमात गेली, तरी सुद्धा तो आहे. कारण माझं हृदय चालू आहे. त्या हृदयामध्ये जो श्वासोश्वास आहे तो म्हणजे परमात्मा आहे. मग इतकं स्पष्ट संकेत दिल्यावर कोणी ऐकलं हे माझ्या वरच्या जोपर्यंत माझ्या शरीराने ऐकलं आत्तापर्यंत, तोपर्यंत मी अहम ब्रह्मास्मीकडे लक्ष नाही दिलं. पण अहम ब्रह्मास्मीकडे लक्ष न दिल्यामुळे माझं मी नुकसान केलं आणि मी कोण आहे हे मी ओळखू नाही शकली. पण आता माझ्या परमात्म्याने तिथपर्यंत पात्रता आणली. तू बुद्धिवान आहे असं म्हणून माझा आत्मविश्वास वाढवला. तू सुंदर आहे म्हणून माझा आत्मविश्वास वाढवला. तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, आत्मविश्वास वाढवला. या सगळ्या भक्तांच्या बाबतीत जशी जशी आपण पेरू तसा तसा भगवंत आपल्यासमोर येतो आणि त्यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला. तू दूर कुठे बघूच नको. जे काही मी बोलतोय, जे काही मी ऐकतोय ते सगळं भगवंत आहे, म्हणजे मीच आहे असं जेव्हा म्हटलं तर मी कुणाला भेटू आता? मला भेटायचं आहे भगवंताला. मी त्या दिवशी म्हटलं की मी भेटायचं आहे मला भगवंताला. भगवंत मला भेटेल का? भगवंत मला भेटेल का? कसं भेटू मी? बघणाऱ्याला बघता येतं का? जर तो मी बघते कोणाला डोळ्यांनी, तर त्याच डोळ्यांना मी बघू शकते का? नाही बघू शकत. जाऊ द्या, हा ज्ञानलोक नाही समजला आपल्याला तरी त्यावर चिंतन होणं आवश्यक आहे. कारण 3 भाग गीतेमधले आहे. पूर्वीचा भाग कर्म आणि भक्ती आणि तिसरा ज्ञान. नाही भेटू शकत मी. का नाही भेटू शकत? मी तुम्हाला भेटू शकते, मी गाईला भेटू शकते, गाय मला भेटू शकते. कारण द्वैत आहे. तो आणि मी वेगळे वेगळे आहेत, त्याच्यामुळे कुणालाही भेटू शकते. पण माझ्या आतमध्ये जर तो असेल तर मला कसा दिसेल? म्हणून ज्ञानरूपानी परमात्मा भेटत नाही असं मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. कारण जाणणाऱ्याला तू कसं जाणणार? जो जाणतोय तोच तो बोलतोय, तर त्याला मी कसं जाणणार? तो माझ्यापेक्षा त्याच्यातच मी आहे, त्यामुळे ते जाणू शकत नाही. त्याच्यामुळे मी तुझ्यात बसून जाणणाराच मी असल्यामुळे तू मला वेगळं काय जाणणार आहे? असं भगवंत या ठिकाणी अगदी शेवटच्या अध्यायात म्हणतात. मग तेव्हा बाकी अर्जुन शरण जातो. आता मला ज्ञानाची गरज नाही म्हणतो तो. भगवंता, इतकी अगाध लीला तुझी असल्यावर मी आणखी काय वेगळं जाणायचं म्हणतो तो. मला वेगळं काही जाणायचं शिल्लकच नाही. कारण हे कौरव माझे, हे माझे काका आहेत, हे माझे पुतणे आहेत, हे माझं सगळं, हे माझं मणिगण जसं म्हटलं तसं मणिगण जसं हे सूत्रात, त्या सूत्राला मी हात लावला रे. आता तू सूत्र माझ्यासमोर उभा राहिला आता. मग हे ज्ञान नको आहे मला आता. तर म्हणून मी शेवटी पहिल्या दिवशी पण म्हटलं होतं की कर्म पण नको, ज्ञान नको, फक्त भक्ती. कुणीतरी सांगतंय, कुणीतरी संत सज्जन आपले सदेह वैकुंठाला जात आहेत. ज्ञानेश्वरांनी एवढं मोठं पसायदान लिहून, एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहून उपकार आपल्यावरती केले. एवढं जरी आपल्या आतल्या परमात्म्याला सांगत गेलो सतत, तर तो आत्मा खुश होतो, परमात्मा खुश होतो. आणि आपल्याला त्याला समर्पित केल्यामुळे आपलं वेगळं असं मागणं शिल्लक राहत नाही. मग ज्ञानाची सुद्धा काय गरज आहे या ठिकाणी? ज्ञानाची सुद्धा गरज नाही. हे वेदांत कशासाठी घेतला आपण? की जोपर्यंत भक्ती मार्गाकडे किंवा तो व्यक्ती आहे कोण ह्याची सतत आपल्याला चिंता असते. तो कोण आहे? तो म्हणजे मीच आहे. त्याचा अंश का असे ना, पण मीच आहे ना.
मग मीच मला कसं उलट आता जी काही आरती करू, जी काही उपासना करू, ती आम्हाला आनंद वाटेल ह्या दृष्टीने जर केली तर भगवंत खुश होणार आहे. कारण मला जे आवडतं तेच त्याला आवडतं आणि त्याला जे आवडतं तेच मला आवडतं हे निश्चित झाल्यावर बाकी या सगळ्या संकल्पना फोल ठरतात. जन्म मरण हे सगळं फोल ठरतं. कारण आता या क्षणी मला भगवंताची प्राप्ती, पण भगवंत होता कुठे मग? या सगळ्या 4 विवेचनांचं एक सार आहे की भगवंत त्याच्या जवळच होता, जसा अर्जुनाला समोर दिसत होता. आपल्याला फक्त तो शोधावा लागतो, कारण कलियुग आहे आणि आपली भक्ती तशी नाही जशी अर्जुनाची आहे. त्यामुळे अर्जुनाची उदाहरणं देऊन, ज्ञानेश्वरांची उदाहरणं देऊन, आपल्या महाराजांचं उदाहरण देऊन, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन ऐकून जे काही सत्संगती घडते त्यातून आपण आपला जर शोध लावून घेतला तर भगवंत आतच खुश होतो. आणि आतमधला जर खुश असेल तर बाकी कुणी काहीही म्हणो त्याच्याशी त्या भक्ताला काही घेणं देणं नसतं. त्याची ती मणी जसे ओढल्या जातात, मणी जसे मागे पडतात, तशा तर धाग्याविषयी तो एकरूप झाल्यामुळे, आणि धागा दिसत नाही कोणाला, त्याला दिसतो कारण तो ओढतोय. तो जेव्हा त्या प्रकारची उपासना करेल तेव्हा त्याला तो धागा दिसेल आणि त्याला तो धाग्याला स्पर्श झाला की त्याचा आशीर्वाद त्याला मिळेल. अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं स्वतःचा शोध. आणि त्यावेळी सुरुवातीला आणखी एक मुद्दा, फक्त 2 मिनटं आहे, की तेव्हा आपण जेव्हा पहिल्यांदा गीता ऐकतो, कुणीही पहिल्यांदा गीता ऐकली की आपल्या मनात प्रश्न येतो की किती गर्विष्ठ भगवंत आहेत, किती गर्विष्ठ आहे, फक्त मी 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 आणि मीच्याशिवाय काहीच नाही. आणि आता जर त्यांनी आपल्याला उपाधी दिली, मी म्हणजेच तू आहे, असं जर त्यांनी सांगितलं तर माझी स्तुती करायला मला किती आनंद होईल. माझी स्तुती भगवंत करताय तसं म्हटल्यावर किती आनंद होईल. कारण त्यांनी इतरांनी जरी मला कुरूप म्हटलं तरी मी कुरूप नाही. हे कुणी सांगितलं आहे मला? माझ्या भगवंतांनी सांगितलं आहे. मग त्यामुळे मला राग येण्याचा, दुःख होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण माझ्या भगवंताचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. जसा तो अमर, तशी मी अमर. असं जर माझ्या मनातली दृढ संकल्पना असेल तर या संकल्पनेपासून कोण मला परावृत्त करू शकेल? माझंच मला आनंद मिळणार आहे ना. मग ही जसा तो अमर आहे तशीच मी अमर आहे. सूर्य माझाही, सूर्य त्याचाही, त्याचा असू द्या पण तो माझा आहे. असं जेव्हा अस्तित्व मला मिळतं, असी भाव, मी आहे म्हणून तो आहे, तो आहे म्हणून मी आहे, असं कळल्यावर कोणतं दुःख होणार आहे. म्हणजे भगवंतांनी जे मी म्हटलं ते मी म्हणत असताना इतका आनंद होतो की खरंच रे भगवंता किती कृपाळू आहे. स्वतःबद्दल बोलत असताना आमची स्तुती करतो, आमच्यातले चांगले गुण बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो. ह्याच्यासारखा दयाळू, कृपाळू, सर्वशक्तिमान असा परमेश्वर दुसरं कोण असू शकतं या जगामध्ये माझं असं कार्य करणारा? मला प्रश्न पडतो की माझ्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली. तू काहीतरी आत्मविश्वास वाढवावा. जसा भगवंताची प्रार्थना जशी करशील तितकाच आत्मविश्वास वाढणार आहे. आणि आत्मविश्वास म्हणजे मी, धैर्य म्हणजे मी, संयम म्हणजे मी, बुद्धिमत्ता, जे जे काही सुंदर आहे ते सगळं म्हणजे मी. त्यातली शेवटची ओवी, विभवयुक्त वा कांतियुक्त वा प्रभायुक्त जी वस्तू, ते सकल हि मम तेजांशे निर्मित ऐसे जाणची तू. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्णताई, खूप सुंदर विवेचन आपण आज केलं. आपल्या अंतरात्म्याला ओळखावं. तू आणि मी भिन्न नाहीये. तू जसा आहे तसाच मी आहे, मी जसा आहे तसाच तू आहे. ह्या सगळ्या एकमेकाच्या तत्वाला भगवंतानं फार वेगळं असं स्थान तुमच्या आमच्या जवळ दिलेलं आहे. खूप सुंदर असं आपण आजचं प्रवचन आम्हाला करून दिलंय. खूप छान वाटलं. सुरुवातीला तुम्ही 2 शांती स्तोत्र, नक्षत्राचं शांती स्तोत्र आणि ते पंचक जे आहे ते जर दोन्ही आपल्या ग्रुपवर माझ्याकडे जर टाकलं तर मी आपल्या ग्रुपवर आपल्या सगळ्या साधकांसाठी ते देण्याचा प्रयत्न करीन. अशी विनंती आहे की ते आपण माझ्याकडे पाठवावं, सादर करावं. नक्की. आणि खूपच सुंदर असं आमचं प्रवचन आपण केलं. मनापासूनचे धन्यवाद. अशी सेवा निरंतर या चैतन्य सत्संगमंडळामध्ये आपली सदा सर्व काळ होत राहो ही सध्या सद्गुरूच्या चरणी सत प्रार्थना आहे. आता मी यत्र योगेश्वर साठी साधकाकडे वळतो. यत्र योगेश्वर घ्या.
जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो होती ध्रुवाणी तिरुमती मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो होती ध्रुवाणी तिरुमती मम. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो होती ध्रुवाणी तिरुमती मम. जय श्रीकृष्ण. आपण आता मला एक तुम्हाला म्हणायचं की जेव्हा जेव्हा मी पहिल्यापासून गीता म्हणते तर मला एक असा प्रश्न पडत होता की सारखं आजच्या आपण नंतर चर्चेमध्ये बोलू आपण काय होतं चर्चेमध्ये सर वेळ होत नाही किंवा एखाद्याला नसतो पण मला आपण त्यांचे धन्यवाद मानायचे की मला जो संत होता की मी म्हणते म्हणून तर माझा आज या एकंदर असणाऱ्या प्रवचनातून संपला की अरे बाबा तू आणि मी एक आहोत. आता मी नाहीये हे तुमच्या ह्याच्यात मला पूर्णतः आज कळलं म्हणून मी मध्ये बोलून तुमचे रूट जे आहेत ते फेडू शकत नाही. जय श्रीकृष्ण. म्हणून मी तुम्हाला मध्ये बोलले तरी आपल्या चर्चेचा विषय असला तरी पण तुम्ही पण जाता कधी कधी मी पण नसते त्यामुळे आत्ता मुद्दावर म्हणते तुम्ही म्हणतात मी म्हणजे तो म्हणजे मी तो गातो मी गाते आणि जेव्हा किती बाहेर नसलं ते आतून मन जेव्हा एक चांगलं असतं तेव्हाच आपल्याला समाधान बरोबर आहे. सुमनताई सुमोजी